तर आपण बघतोय बिहार मधील विजयानंतर दिल्लीत सेलिब्रेशन होणार आहे आणि अवघ्या काही क्षणात इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील येतील आणि त्यानंतर ते कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत। ही दृश्य आपण बघतोय। काही वेळापूर्वीच जे.पी. नड्डा इथे आले होते आणि त्यानंतर आता अमित शहा दिल्लीतल्या भाजपच्या मुख्यालयात पोहोचलेले आहेत। अमित शहा यांचे इथं आगमन झालं, जोरदार जल्लोष करण्यात आलेला आहे। अर्थातच अमित शहांनी देखील भाजपच्या या संपूर्ण विजयामध्ये बिहारच्या या संपूर्ण निवडणुकांमध्ये अनेक सभा घेतल्या होत्या आणि त्यानंतर आपण बघतोय की एक मोठं यश भाजपला बिहारमध्ये मिळालेलं आहे। कार्यकर्त्यांचं स्वागत स्वीकारून अमित शहा सध्या भाजपच्या मुख्यालयात पोहोचले। जोरदार तालियों के द्वारा माननीय थेट दृश्य गृह मंत्री जी का अभिनंदन करें। आप देखें टेलीविजन काही क्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदी हम सबको मालूम है कि माननीय गृह मंत्री जी ने बिहार में रुक करके बिहार के कार्यकर्ताओं को जो ऊर्जा दी, जो रणनीति बनाई, अगर 204 सीटें एनडीए को जीत मिली है तो गृह मंत्री जी की रणनीति है और प्रधानमंत्री जी के राजनाथ सिंह देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। केंद्रातले महत्त्वाचे नेते सध्या भाजपच्या मुख्यालयात दाखल झालेले आहेत। गृहमंत्री अमित शाह जी का थेट दृश्य अगदी काही क्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील इथे येणार आहेत आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय या ठिकाणी या कार्यकर्त्यांना संबोधित करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। सभी कार्यकर्ता यहाँ से तालियों के द्वारा रक्षा मंत्री जी का अभिनंदन करते हैं, वंदन करते हैं। जोरदार तालियों के द्वारा सभी कार्यकर्ता। बिहारमध्ये मोठा विजय भाजपला मिळालेला आहे आणि त्यानंतर हा जल्लोष दिल्लीत सुरू आहे। देशभरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली होती। त्यानंतर आता नेमकं काय या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतात, त्यांची काय प्रतिक्रिया असेल हे पाहणं महत्त्वाचं आहे। भारतीय जनता पार्टी का जो शीर्ष नेतृत्व है, अगर हमारे शीर्ष नेतृत्व की कैपेबिलिटी देखे, उनके काम देखे, यावेळेस दिल्लीमध्ये भाजपच्या मुख्यालयातली जो कांग्रेस सहित अन्य विपक्ष की पार्टियां हैं, अगर दोनों में तुलना करें 1 और 100 का अंतर है। हमारे